केला होता। मात्र हे 30 ड्रोन भारतीय सैन्याकडून हाणून पाडले गेलेत। राजौरी भागातही पाकच्या गोळीबाराला भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानकडनं आतापर्यंत नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुद्धा सध्या पाकिस्तानचा जोरदार अंदाधुंद असा गोळीबार सुरू आहे आणि त्याला भारतीय लष्कराकडनं चोख प्रत्युत्तर दिलं जाते। त्यांचा प्रत्येक हल्ला हा परतवून लावला जात आहे। श्रीनगरमध्ये सुद्धा मोठ्या स्फोटाचे आवाज आले, तर जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी पाकचे ड्रोन पाडले, तर जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये देखील पाकचा ड्रोन जो आहे तो पाडण्यात आलेला आहे। पाककडून अनेक ठिकाणी हे ड्रोन हल्ले करण्यात आले आणि अनेक ठिकाणी या ड्रोन हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून हे ड्रोन जे आहेत ते पाडलेत। अनेक भागात जम्मू काश्मीरच्या नगरोटा भागात देखील पाकचा ड्रोन पाडलेला आहे। कच्छ असेल, अमृतसर, श्रीनगर, अवंतीपुरा, नौशेरा, पठाणकोट, राजौरी, जम्मू, सांबा, पोखरण या सर्व ठिकाणी पाकच्या या नापाक हल्ल्यांना भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिलंय। भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेला नगरोटा या ठिकाणी देखील पाकनं ड्रोननं हल्ला केला होता। हा ड्रोन आता पाकिस्तानचा पाडण्यात आलेला आहे। तर राजस्थानमध्ये आतापर्यंत पाकचे 30 ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। तर अवंतीपुरा एअरफोर्स बेसवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न होता, मात्र तो ड्रोन सुद्धा आता भारतानं पाडलेला आहे। तर 4 राज्य राजस्थान, गुजरात, जम्मू आणि पंजाब, आज गुजरातमध्ये सुद्धा 2 ठिकाणी ड्रोन दिसलेले आहेत। तर श्रीनगरमध्ये मोठ्या स्फोटाचा आवाज आला। श्रीनगर एअरपोर्टच्या जवळ हा मोठ्या स्फोटाचा आवाज आल्यानंतर इथे सायरन वाजवण्यात आला आणि संपूर्णतः ब्लॅकआउट झालेला आहे। तर राजौरी भागामध्ये पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानं चोख प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। पाकिस्तानचे सगळे हल्ले भारतानं इथून परतावून लावले। भारत पाक सीमेजवळ पाकची नागरी विमानं सध्या उडत आहेत। नागरी विमानांच्या आडून पाकचा ड्रोन हल्ला सुरू आहे। आपल्या नागरिकांचा जीव पाकिस्तान या ठिकाणी धोक्यात घालतोय, मात्र त्या आडून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा। कालही पाकिस्तानने हेच केलं होतं। नागरी विमानांच्या आडून पाकने ड्रोन हल्ला केला होता आणि आजही पाकिस्तान तेच करत आहे। पाकिस्तानला खडेबोल सुनावले असताना देखील पुन्हा एकदा नागरी विमानांच्या आडून पाकने ड्रोन हल्ला केलेला आहे। तर नागरी विमानं ही भारत पाकिस्तानच्या सीमेजवळ सध्या उडत आहेत। भारत पाक सीमेजवळ पाकची नागरी विमानं उडत आहेत। नागरी विमानांच्या आडून पाकचा हा ड्रोन हल्ला सुरू आहे। भारत पाक सीमेजवळ पाकची नागरी विमानं उडत आहेत। नागरी विमानांच्या आडून पाकचा ड्रोन हल्ला सुरू आहे। पाकिस्तानच्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी ड्रोन हल्ले भारतावर केले जात आहेत। तर भारताला उत्तर देण्यासाठी सध्या पाकिस्तानकडून या कुरापती सुरू आहेत। नागरी विमानांच्या आडून पाकने भ्याड असा हा ड्रोन हल्ला केलेला आहे। तर भारताचा प्रत्युत्तर रोखण्यासाठी पाकिस्तानची ही कुरापत आहे। आजही याचा उल्लेख पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला होता। भारत पाक सीमेजवळ पाकची नागरी विमानं सध्या उडतायत आणि या आडून पाकिस्तान हल्ला करतोय। नागरी विमानांच्या आडून पाकचा ड्रोन हल्ला या ठिकाणी सुरू आहे। भारताचं प्रत्युत्तर रोखण्यासाठी म्हणून पाकची ही कुरापत। अनेक नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आलेले आहे। भारत पाक सीमेजवळ पाकची ही नागरी विमानं उडतायत आणि या नागरिकांचा जीव धोक्यात घालून या नागरी विमानांच्या आडून पाकिस्तानने हा ड्रोन हल्ला केलेला आहे। जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये पाकने ड्रोन हल्ला केला होता, तो ड्रोन आता पाडण्यात आलेला आहे। तर जम्मू काश्मीरच्या नगरोटा या ठिकाणी पाकचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। या संपूर्ण भागामध्ये पाकिस्तानने जेवढे काही ड्रोन टाकण्यात आलेले होते ते सगळे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। गुजरातमधल्या लखपत जवळ पाक ड्रोन दिसलेले आहेत। गुजरातमधल्या कच्छच्या खावदाजवळ सुद्धा ड्रोन दिसले आहेत। तर आज गुजरातमध्ये सुद्धा पाकिस्ताननं ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। कराची ते लाहोर पाकिस्तानकडून नागरी विमानांचं उड्डाण सुरू आहे। ड्रोन हल्ल्यांसाठी पाकची नागरी विमान सेवा या ठिकाणाहून सुरू आहे। कराची ते लाहोर पाककडून नागरी विमानांचं उड्डाण सुरू आहे आणि ड्रोन हल्ल्यासाठी पाकची नागरी विमान सेवा सुरू आहे। या नागरी विमानांच्या आडून पाककडून हा ड्रोन हल्ला केला जात आहे। तर कराची ते लाहोर पाककडनं नागरी विमानांचं उड्डाण सुरू आहे। ड्रोन हल्ल्यांसाठी पाकची नागरी विमान सेवा सुरू असल्याचं या ठिकाणी दिसतं। पाकिस्तान या माध्यमातून भारताला कुठलाही प्रतिकार करता येऊ नये यासाठी म्हणून पाकिस्तानची ही कुरापत। गुजरातमधल्या कच्छच्या खावदाजवळ ड्रोन दिसलेले आहेत। आज गुजरातमधल्या 3 शहरांमध्ये तर पोखरणमध्ये पाककडून ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे। पोखरणमध्ये तुर्कीच्या ड्रोनद्वारे हा हल्ला करण्यात आलेला आहे। त्या पोखरणमध्ये तुर्कीच्या ड्रोनकडनं हा हल्ला करण्यात आला। श्रीनगर एअरपोर्ट जवळ 3 मोठ्या स्फोटांचे आवाज या ठिकाणी आलेले आहेत। सायरन वाजण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर श्रीनगर एअरपोर्ट पूर्णतः ब्लॅकआउट झालेला आहे।